सो विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी जे काही समाज कल्याणचे वसतिगृह आहेत महाराष्ट्रात चालवले जातात, त्याच्यामध्ये शालेय विद्यार्थी, त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे 11वी-12वी आणि त्याचबरोबर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे जसे की पदवीचे अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम, BA BSc BCom MA MSc MCom या प्रकारच्या अभ्यासक्रमासाठीचं यावर्षीचं शासकीय वेळापत्रक आलेलं आहे आणि ते आपल्यासमोर आहे आत्ता. तर आपण ते बघूयात व्यवस्थित. तर या वेळापत्रकाप्रमाणे जर आपण बघितलं तर महाराष्ट्रासाठी लागू आहे हे, आणि आपण थोडक्यात समजून घेऊया फक्त डेट वाईज की कुठल्या दिवशी आणि शालेय विद्यार्थी 11वी-12वी त्याचबरोबर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम हे अर्ज करू शकतात. शेवटची डेट काय आहे थोडक्यात बघूयात. तर इथं बघू शकता तुम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी जे की बाबा 7वी पास झाले आहेत आणि 8वी 9वी 10वी साठी त्यांना प्रवेश हवा आहे. तर ते विद्यार्थी वसतिगृह प्रवेशासाठी त्यांचा अंतिम दिनांक काय आहे तर 30 जून 2026 त्यांना फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असणार आहे. 30 तारखेपर्यंत फॉर्म भरल्यानंतर 2 ते 3 दिवसात लिस्ट लावली जाईल. 2 ते 3 दिवसामध्ये लिस्ट लावली जाईल आणि त्याच्यानंतर प्रवेश प्रक्रिया तुमची 7 जुलैपर्यंत अंतिम केली जाणार आहे, हे लक्षात ठेवायचे या ठिकाणी. त्याचप्रमाणे 11वी-12वी आणि बिगर व्यावसायिकचे जे अभ्यासक्रम आहेत त्यांच्यासाठी फॉर्म भरण्याचे अंतिम दिनांक ऑनलाईन जी काय आहे ती 15 जुलैपर्यंत असणार आहे. आणि त्याच्यानंतर बघा इथे मला वाटतं जुलैच्या लास्ट वीकमध्ये यांची लिस्ट लागू शकते. आता 15पर्यंत तुम्ही फॉर्म भरा, पुढच्या 10 दिवसात लिस्ट लागेल आणि 31 जुलैपर्यंत तुम्हाला अंतिम दिनांक हा आहे की याच्या अगोदर तुम्हाला तुमचं ॲडमिशन पूर्ण करायचं आहे. आणि तुम्हाला नंबर लागल्यानंतर कळवलं जाईल, तुमच्या ईमेलद्वारे किंवा कॉल करून कळवलं जाईल. ठीक आहे. तर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला आणि फॉर्म भरण्यासाठीची जी काही लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर हीच अपडेट होती महत्त्वाची. समाज कल्याण वसतिगृहाचं ॲडमिशन चालू झालेत, लवकरात लवकर आपण फॉर्म भरावेत डेटच्या आतमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही नॉन प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्याचं तर मी सांगितलं, पण प्रोफेशनल कोर्ससाठी जे ॲडमिशन प्रोसेस आहे ती नंतर चालू होते जेव्हा पूर्ण त्यांचे निकाल वगैरे लावले जातात. त्याच्यामुळे त्याला थोडासा विलंब होतो. त्याचं सेपरेट वेळापत्रक समाज कल्याणद्वारे जाहीर केलं जाईल. ते नंतर त्याचे अपडेट पण आपल्याला चॅनलवर मिळेल. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आलेली अपडेट प्रत्येक तुमच्यापर्यंत येत राहील. तर धन्यवाद. आणि डिस्क्रिप्शनमध्ये सर्व माहिती दिली, एकदा ती चेक करावी. थँक्यू.